रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागाकडून या ठिकाणी रेड अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे। तर 24 आणि 25 मे या कालावधीमध्ये जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। जिल्ह्यातील काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। थेट जाऊयात रत्नागिरीत समुद्र किनाऱ्यावर आमचे प्रतिनिधी अमोल कलये उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती। रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्याची जर परिस्थिती पाहिली तर आज मुसळधार पाऊस ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा जो आहे तो हवामान खात्यानं दिलेला आहे। आपण सध्या उभे आहोत ते रत्नागिरीतल्या भगवती बंदर या परिसरामध्ये आणि जर पाहिलं तर समुद्र देखील आता खवळल्याचं चित्र या सध्या लाटांमधून पाहायला मिळते। आज जवळपास ताशी 50 ते 60 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहतील असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। त्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाऊ नये असं देखील आवाहन जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे, फिशरीज डिपार्टमेंटकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत पाहिलं तर आज रेड अलर्ट आहे। त्याचबरोबर पुढचे 24 ते 25 या कालावधीमध्ये ऑरेंज अलर्ट असणार आहे। त्यामुळे एकंदरीत जिल्हा प्रशासनानं किनारपट्टी भागामधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। पर्यटकांनी समुद्रकिनारी लाटा पाहण्यासाठी जाऊ नये असं आवाहन देखील इथल्या नागरिकांना प्रशासनानं केलेलं आहे। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी।